नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त भरलेली रेसिपी. ही रेसिपी नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा वजन कमी करत असाल तर ही एक उत्तम पर्यायी अशी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक वाटी मखाना कढईमध्ये तेल न घालता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मखाना भाजल्यामुळे त्याची चव आणखी छान लागते आणि तो अगदी हलका व कुरकुरीत होतो. भाजलेला मखाना एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये एक वाटी काजू घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला त्याची छान ग्रेव्ही करायची आहे. या ग्रेव्हीमुळे या रेसिपीसाठी एक मस्त क्रीमी आणि हेल्दी ग्रेव्ही आपल्या रेसिपीला अप्रतिम चव आणि क्रीमी टेक्स्चर देईल. यानंतर स्वीटकॉर्न मी शिजवून घेत आहे आणि कुकरमध्ये काळा चणा आणि छोले मी शिजवून घेत आहे. यानंतर ही मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. शिजलेलं स्वीटकॉर्न आणि काळा चणा छोले मी एका कढईमध्ये घालत आहे. यानंतर यामध्ये चवीनुसार तिखट घालायचे आहे, तसेच मीठही घालायचे आहे. आता हे सगळं 2 ते 3 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याची चव स्वीटकॉर्न आणि चण्यामध्ये मस्त मुरेल. यानंतर एक छोटी अशी टीप म्हणजे ही रेसिपी अजून चविष्ट बनवायची असेल तर शेवटी थोडासा लिंबूचा रस आणि चिमूटभर भाजलेल्या जिऱ्याची पूड घाला. चव एकदम अप्रतिम लागते. यानंतर एका बाउलमध्ये स्वीटकॉर्न, काळा चणा आणि छोले काढून घ्यायचं आहे. यानंतर एक वाटी गाजर, काकडी घालायचं आहे. तसेच चवीसाठी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि भाजलेलं तीळ 1 चमचा घालायचं आहे. हे घातल्यानंतर इथे आपण छान ग्रेव्ही तयार केली होती ती घालायची आहे. हे सगळं काही मिक्स करायचं आहे. ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही ही नाश्त्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी खाऊ शकता. तुम्ही यामध्ये डाळिंबाचे दाणे किंवा शेव किंवा तुम्ही खाकऱ्यात सुद्धा घालू शकता. हे सगळं काही छान मिक्स केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वरून ताजी अशी कोथिंबीर घालायची आहे. आता आपली अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि प्रोटीन भरलेली मखाना, स्वीटकॉर्न आणि काळे चणे सलाड तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.